नागपुरात लूटमार आणि वाहन चोरी करणाऱ्या एका सर्राईत आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक करत मोठी कारवाई केली आहे। कृषी महाविद्यालयाजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला। विशेष म्हणजे आरोपीने अंबाझरी परिसरातून चोरलेली दुचाकी या गुन्ह्यात वापरल्याचेही उघड झाले आहे। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 1,55,000 रुपये आणि 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पाहूया हा विशेष रिपोर्ट। नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 जून रोजी रात्री कृषी विद्यापीठाजवळ एका ज्येष्ठ नागरिकाला धमकावून त्याचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेण्याची घटना घडली होती। या प्रकरणी भाऊलाल प्रीतीलाल भगत यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला। तपासादरम्यान स्थानिक सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी आर्यन भगवान नंदेश्वर यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने अंबाझरी परिसरातून बर्गमन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। या चोरीच्या वाहनाचा वापर करून त्याने लुटमारीचा गुन्हा केल्याचे उघड केले। पोलिसांनी आरोपीकडून रेडमी कंपनीचा मोबाईल, चोरीची बर्गमन दुचाकी, रोख रक्कम तसेच विविध कंपनीचे 4 मोबाईल फोन असा एकूण 1,55,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत आणि पोलीस निरीक्षक मनीष कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला। या यशस्वी कारवाईत उपनिरीक्षक विनोद तिवारी, श्याम वारंगे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। कृषी विद्यापीठाजवळील रोडवर यातील फिर्यादी जी आहे भाऊलाल प्रीतमलाल भगत वय 61 वर्ष हे गाडी थांबवून सिगरेट पित असताना यातील आरोपींनी धमकावून त्यांच्याकडील एक रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 4,000 रुपये नगदी हिसकावून पळून गेले। यावरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 366/26 कलम 309(4) BNS नुसार दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सीताबर्डी पोलीस येथील अंमलदार यांनी अथक मेहनत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गोपनीय माहिती काढून सीसीटीव्ही फुटेज चेक करून या आधारावरती आरोपीला अटक करण्यात आले। त्या आरोपीकडून जी मोटरसायकल गुन्ह्यामध्ये वापरलेली होती ती सुद्धा अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ती चोरीला गेलेली होती। त्याबद्दल अंबाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। तर सदर आरोपीकडून आपण रेडमी कंपनीचा एक मोबाईल ज्याची किंमत अंदाजे 5,000 रुपये, बर्गमॅन दुचाकी MH49 BS 1588 क्रमांकाची तिची किंमत अंदाजे 80,000 रुपये आणि नगदी 800 रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपनीचे आणखी 4 मोबाईल हे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहे। असा एकूण 1,55,800 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून आपण हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल साहेब, जॉईंट CP नवीनचंद्र रेड्डी साहेब, सहपोलीस आयुक्त विनीता साहू मॅडम, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आणि किरण पोपळघाट सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलीस स्टेशनकडील अधिकारी क्राईम PI तसेच PSI तिवारी, PSI श्याम वारंगे, नंदकिशोर वालदे, पोलीस हवालदार उमेश कसलीकर, शत्रुघ्न पांडे, प्रशांत बोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे, पोलीस शिपाई नैनिश तलवारे यांनी ही कार्यवाही केलेली आहे आणि 2 गुन्हे जे आहे ते उघडकीस आणलेले आहे। यामध्ये एक सीताबर्डी पोलीस स्टेशनचा अपराध क्रमांक 366/26 BNS 309/4 आणि अंबाझरी पोलीस स्टेशनकडील 233/26 कलम 303(2) यामधील मोटरसायकल हस्तगत केलेले आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे लूटमार व वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे। आरोपीकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपासही सुरू आहे।